तर पुढारी न्यूजच्या या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा प्रचाराचा धुरळा संपलेला आहे आणि मतदानाचा दिवस उद्यावरती येऊन ठेपलाय आणि या पार्श्वभूमीवरती पुढारी न्यूज घेऊन आलाय विधानसभेचं महाकव्हरेज। महाराष्ट्राची सत्ता मिळवण्यासाठी बहुमताची 145 ची मॅजिक फिगर गाठण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीची जोरदार रस्सीखेच सुरू आहे। त्या संदर्भातील प्रत्येक बातमी आणि विश्लेषण पुढारी न्यूजच्या प्रेक्षकांना पाहता येणार आहे। येत्या 23 नोव्हेंबर पर्यंत निकालाच्या दिवसापर्यंत दररोज प्रत्येक तासाला त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्रामध्ये नेमकी कुणाची हवा आहे याचा जिल्हानिहाय आढावा आज दिवसभर आपण घेणार आहोत। पुढारी न्यूजचे जिल्ह्यातील रिपोर्टर्स तिथले अंडरकरंट्स काय आहेत हे सांगणार आहेत। चला तर सुरू करूया पुढारी न्यूजचा विशेष कार्यक्रम मिशन 145। आणि याच निमित्त बोलण्यासाठी आपल्या सोबत आहेत नाशिकमधनं किरण टाजणे। किरण, नाशिकमध्ये या वेळेच्या निवडणुकीमध्ये प्रचाराचे मुद्दे नेमके काय होते आणि त्यासोबतच आता जेव्हा नाशिककर हे मतदानासाठी म्हणून उद्या बाहेर पडणार आहेत तेव्हा कोणते मुद्दे त्यांच्या डोक्यामध्ये असतील आणि प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल अशा कोणकोणत्या लक्षवेधी लढती नाशिक जिल्ह्यामध्ये झाल्यात? खरोखर म्हणजे नाशिक हा प्रयोगशील शेतकऱ्यांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो। नेहमीच पवार कुटुंबियांवर नाशिककरांनी प्रेम केलेलं आहे आणि अशा सर्व काळामध्ये 2014-2019 या काळातले जर निवडणुका बघितल्या तर महायुतीकडे गेलेला कल आणि शरद पवारांकडे गेलेला कल हा मोठ्या प्रमाणात दिसून आला। प्रामुख्याने 30 ते 35 जागांच्या दरम्यान महायुतीला मागील काळामध्ये उत्तर महाराष्ट्रामध्ये यश मिळालेलं होतं। अशा सर्व परिस्थितीमध्ये नाशिक जिल्ह्यातील निवडणुका होत असताना लोकसभा निवडणुकीचा देखील एक फिवर आपल्याला बघायला मिळालेला होता। त्यामध्ये कांद्याचा मुद्दा अधिकच चर्चेला गेलेला होता। नंतरच्या काळामध्ये सत्ताधाऱ्यांनी फेक नॅरेटिव्हचा मुद्दा देखील समोर आणलेला होता। अशा सर्व वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये झालेल्या ज्या निवडणुका होत्या त्यामध्ये मोठा फटका हा महायुतीला बसलेला होता। महाविकास आघाडीचे नाशिकमध्ये तसे 2.5 लोकसभा मतदारसंघ येतात, त्यापैकी धुळ्याचा अर्धा, अशा तीनही ठिकाणी महाविकास आघाडीचे खासदार हे निवडून आलेले होते आणि त्यामुळे एकूणच जर परिस्थिती बघितली तर विधानसभा निवडणुकीचा काहीसा कल हा बदललेला आहे। यामध्ये कांदा हा मुद्दा महत्त्वाचा असला तरी अलीकडच्या काळामध्ये त्यावर वाढलेले भाव, सत्ताधाऱ्यांनी स्वतःच या सगळ्या संदर्भामध्ये झटका बसल्याची दिलेली कबुली हा देखील एक महत्त्वाचा मुद्दा होता। दुसऱ्या बाजूला पश्चिम वाहिन्यांचं पाणी जे गुजरातकडे जातंय ते पाणी अधिकाधिक प्रमाणामध्ये कशा स्वरूपामध्ये वळून ते नाशिकसह गोदावरीचे जे नदीजोड प्रकल्प आहे याशिवाय जळगाव आणि नंदुरबार या भागांमध्ये देखील त्याचा कसा फायदा होईल हे पटवून सांगण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांच्या माध्यमातून झाला। मात्र दुसऱ्या बाजूला विरोधकांनी देखील या सगळ्या मुद्द्यांवरनं सत्ताधाऱ्यांना घेरत एक वेगळ्या पद्धतीचा प्रचार केला। यामध्ये गद्दारी असेल किंवा साथ सोडून गेलेल्या आमदारांनी का नेमकी ती साथ सोडली इतका दिवस या सगळ्या काळामध्ये विशेषतः जर बघितलं तर शरद पवारांनी येवल्यामध्ये येऊनच थेट छगन भुजबळांना देखील आव्हान दिलं होतं। छगन भुजबळांनी देखील त्यांच्यावर पलटवार केला होता। या सगळ्या निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान हे सगळे मुद्दे चर्चेला आले। मात्र प्रामुख्यानं सोयाबीन असेल, कापूस असेल, केळी असेल, कांदा असेल या सगळ्या संदर्भामध्ये थेट असं कुठलं धोरण आखलं जाईल का किंवा या सगळ्या संदर्भामध्ये कुठलाही गदारोळ बघायला मिळाला नाही। दुसऱ्या बाजूला महत्त्वाच्या बिग फाईट्स जर आपण बघितल्या तर त्यामध्ये प्रामुख्यानं मंत्री छगन भुजबळ यांच्या समोर शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडनं देण्यात आलेले माणिकराव शिंदे हे मराठा कॅन्डिडेट आहे आणि त्या ठिकाणी होणारी लढत ही अत्यंत इंटरेस्टिंग आहे। छगन भुजबळ विकासाच्या मुद्द्यावर त्या ठिकाणी राजकारण करतायत तर शरद पवारांकडनं मराठा कार्ड खेळलंय, त्यामुळे ही निवडणूक अत्यंत चुरशीची झालेली आहे। दुसऱ्या बाजूला नांदगाव विधानसभा मतदारसंघ आहे। अगदी येवल्याला लागून असलेल्या या मतदारसंघामध्ये छगन भुजबळांचे पुतणे जे माजी खासदार आहेत समीर भुजबळ त्यांनी अपक्ष उमेदवारी केली, त्यामुळे त्या ठिकाणी देखील एक चौरंगी लढत नांदगावमध्ये बघायला मिळते। त्या ठिकाणी डॉक्टर रोहन बरसे हे मराठा समाजातनं येतात आणि त्यांनी देखील त्या ठिकाणी मोठी ताकद लावली, त्यामुळे महायुतीचे आणि महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत त्यांची देखील आता त्या ठिकाणी प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे। चौरंगी लढत होते, त्यामुळे ती निवडणूक देखील इंटरेस्टिंग झालेली आहे। दुसऱ्या बाजूला चांदवड देवळा विधानसभा मतदारसंघ त्या ठिकाणी भाऊबंदकी देखील चांगली चर्चेत आलेली आहे। केदा आहेर जे डॉक्टर राहुल आहेर यांचे बंधू आहेत त्यांनी देखील अपक्ष उमेदवारी त्या ठिकाणी दाखल केलेली आहे। ती निवडणूक देखील अत्यंत चुरशीची होते। त्या ठिकाणी गणेश निंबाळकर यांची देखील चांगली लढत आपल्याला बघायला मिळते, त्यामुळे शिरीष कुमार कोतवाल असतील किंवा डॉक्टर राहुल आहेर असतील यांच्यामध्ये होणारा सामना हा आता चौरंगी सामना झालेला आहे।
नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघामध्ये देखील इंटरेस्टिंग लढत बघायला मिळाली. ड्रग्जचा मुद्दा असेल किंवा दारूचा मुद्दा असेल, हिंदू मुस्लिम असेल, अशा स्वरूपाची लढत या ठिकाणी या लढतीच्या दरम्यान प्रचाराचे मुद्दे बनले. देवेनी फरांदे विरुद्ध वसंत गीते अशा स्वरूपाची ही लढत मोठ्या प्रमाणात बघायला मिळते. याशिवाय आणखी एक महत्वाची जी निवडणूक बरोबर आहे, आहे, त्यामुळे जी या सगळ्या लढतींकडे आपल्याला लक्ष ठेवावं लागेल. धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी किरण. आणि